खडकवासल्यातील 4ही धरणं पूर्ण क्षमतेने भरलेली आहेत। 22 धरणांमधून 40,000 क्युसेकने विसर्ग सुरू आहे। खडकवासल्यातील 4ही धरणांमध्ये 98.32% पाणीसाठा आहे। पुण्यातील बाबा भिडे पूल आणि जयंत टिळक पूल पाण्याखाली आहे। उजनी, वीर, भाटघर, पवना, भामासखेड त्याचबरोबर चासकमान धरणातून सुद्धा मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू आहे। दृश्य सध्या आपण बघतोय, खडकवासल्यातील 4ही धरणं पूर्ण क्षमतेने भरली आहेत। आणखी तपशील घेऊयात प्रतिनिधी बालाजी पोद्दार यांच्याकडून। बालाजी, आता धरणांमधून विसर्ग मोठ्या प्रमाणावर सुरू आहे, पाणी पातळी आता आणखी वाढत चाललेली आहे। नागरिकांना नेमके काय सूचना आता पालिकेने दिल्यात? शहरामध्ये जरी पाऊस नसला तरी घाटमाथ्यावर मोठा पाऊस आहे आणि त्यामुळे 40,000 क्युसेक्सने जे आहे ते विसर्ग सुरू आहे। आणि त्यामुळेच आपल्या पाठीमागे, माझ्या पाठीमागे बघितलं तर हे सगळं बाबा भिडे पूल आहे, जो शहरातला मध्यवर्ती भागातला पूल आहे, तो पूल सुद्धा पाण्याखाली गेला। याच्या पुढचा जयंत टिळक पूल आहे, जो महानगरपालिकेजवळ आहे, तो सुद्धा वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे। प्रशासनाकडून सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत, कारण आता 40,000 क्युसेक्स जेव्हा पाणी सोडलेलं आहे तेव्हा नदीपात्रातली दोन्ही रस्ते जे आहेत ते पूर्णपणे पाण्याने भरलेले पाहायला मिळतात। त्याचबरोबर नदीपात्रा शेजारी जे घर आहेत त्या घरांमध्ये पूर्णपणे पाणी गेलेलं आहे। शहरात जरी पाऊस नसला तरी घाटमाथ्यावरला पाऊस थांबत नाही। खडकवासला धरणातले 4ही धरणं जे आहेत ते पूर्ण क्षमतेने भरलेले आहेत, त्यामुळे जेवढा पाऊस जास्त होईल तेवढा मोठा विसर्ग होणार आहे आणि त्याची दक्षता घ्यावी असं आव्हान जे आहे ते महापालिकेकडून करण्यात आलेलं आहे। महापालिकेचे कर्मचारी जागोजागी तैनात करण्यात आलेले आहेत, यंत्रणा सज्ज आहे। तरी सुद्धा पाण्याचा प्रवाह मोठा आला तर आपत्ती येऊ शकते, त्यासाठी काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आले। रिद्धी जी, धन्यवाद बालाजी सगळ्या तपशिलांसाठी।